नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे मी फरस बी घेतलेली आहे, तोडलेली आहे। तर आपण बारीक अशी चिरून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण इथे बारीक फरस बी चिरून घेतलेली आहे। फरस बीची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: कांदा, हिरवी मिरची 3 ते 4 पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत लसणाच्या, आणि आले लसूण पेस्ट। इथे काही सुके मसाले आपल्याला लागणार आहेत, आणि इथे एक बटाटा घेतलेला आहे मी चिरून घेतलेला आहे, आणि थोडेसे शेंगदाणे। आपल्या आवडीनुसार आपण तेल घ्यायचं, कितपत आपण तेल खातो त्यानुसार। तेल चांगलं तापलं, आपण थोडी मोहरी घालूया आणि थोडं जिरं। मोहरी तडतडायला लागली का कांदा घातल्यानंतर हिरवी मिरची नंतर आपण इथे घेतोय थोडा बारीक कट करून घेतलेला लसूण। सर्व परतून घ्यायचं। सर्व परतून झालं का आपण त्यामध्ये घालतोय शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तरच घाला। शेंगदाणे, कांदा आणि हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची। चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेंगदाणे तडतडायला लागले की आपण थोडं आलं आणि लसूण चेचून घेतलं होतं, म्हणजे पेस्ट होती ती घालूया। आलं लसूणची पेस्ट चांगली परतून घेतली तर त्यामध्ये आपण बटाटे घालूया। चांगले परतून घेऊया। मसाले: हळद, थोडं लाल तिखट, थोडी धने पावडर, थोडा गरम मसाला। तर आपण हे सर्व परतून घेऊया। आधी मी बटाटे का घातले, कारण मसाले आपले जळू नये म्हणून मी आधी बटाटे घातले। बटाटे नंतर फरसबी बरोबर सुद्धा तुम्ही घालू शकता। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता आपण यामध्ये फरसबी घालतोय। त्यानुसार आपण इथे मीठ घालूया शकता। आता भाजी चांगली अशी परतून घ्यायची आहे, आणि तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तर तुम्ही ओलं नारळ यामध्ये खाऊन घालू शकता, किंवा शेंगदाण्याचा कूट पण तुम्ही घालू शकता। इथे मी अख्खे शेंगदाणे घातलेले आहेत, कारण फरस बी आणि बटाटा खाताना शेंगदाणा दाताखाली आला की त्याची चव अगदी अप्रतिम लागते। आता आपण यावर ताट ठेवूया। आपण ताटावर पाणी ठेवायचं। वाफेच्या पाण्यातच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपलं ताटावरचं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे। आधी बटाटा बघूया आपण शिजलाय का। बटाटा शिजलेला आहे, म्हणजे इथे आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया। कशी वाटली तुम्हाला बटाटा आणि फरसबीची भाजी, नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।